श्री वीरेश्वर महाराज छबीना उत्सव में भक्तों की अपार भीड़। रायगढ़ जिले की सबसे भव्य यात्रा के रूप में छबीना उत्सव की मान्यता। रायगढ़ जिले की सबसे बड़ी और भव्य धार्मिक यात्रा के रूप में प्रसिद्ध महार स्थित श्री वीरेश्वर महाराज छबीना उत्सव की अद्भुत आभा महाशिवरात्रि से आरंभ होती है, लेकिन आज से अगले 3 दिनों तक उत्सव की भव्यता चरम पर होगी। इस पावन अवसर पर न केवल रायगढ़ जिले से बल्कि दूर दराज के क्षेत्रों से भी हजारों श्रद्धालु वीरेश्वर महाराज के दर्शन के लिए उमड़ पड़ते हैं। आज के दिन श्री वीरेश्वर महाराज के दर्शन के लिए कई सिद्ध देवी देवताओं की पालकियां निकलती है, जो भक्तों के मन को आध्यात्मिक ऊर्जा से भर देती है। श्री झोलई माता, मांडल्याची भैरी जोगेश्वरी, चोचिंदा की पद्मावती, शीरगांव के काल भैरव और शव की मनई देवी की पालकियां बड़े श्रद्धा भाव से यात्रा में शामिल होती है। नमस्कार, मी आनंदी शेठ या देवस्थानचा माजी सरपंच आहे। या देवस्थानचा छबीना उत्सव फार मोठ्या प्रमाणात होतो। रायगड जिल्ह्यातील 84 खोऱ्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे। माघ वद्य एकादशीचा उत्सव सुरू होतो आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जाकमाता गामदेवी ही वाजत गाजत या ठिकाणी आणली जाते। दुसऱ्या दिवशी देवभोजनाचा कार्यक्रम होतो, म्हणजे प्रत्यक्ष देव जेवतात अशा प्रकारच्या कुणा त्या ठिकाणी आपल्याला मिळतात आणि हे बघण्यासाठी अलोट गर्दी झालेली असते। महापूजा झाल्यानंतर अशा तऱ्हेचं महानैवेद्य दाखवण्याची ही अशा तऱ्हेची ही पहिलीच या ठिकाणी आहे। रायगड जिल्ह्यात अशा प्रकारचा कुठेही कार्यक्रम होत नाही। या ठिकाणी दूरदूरचे व्यवसाय करण्यासाठी येतात आणि त्यामुळे महाडकरांना चांगल्या वस्तू मिळतात। छबिनेच्या दिवशी आजूबाजूचे सर्व देव या ठिकाणी जमा होतात, गावातून फेरफटका मारतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ललितेच्या कीर्तने उत्सवाची समाप्ती होते। ललिता झाल्यानंतर ललिताच्या पूर्वी राज्य सरकारकडून देवस्थानला पोलीस मानवंदना दिली जाते आणि मग ललिताने उत्सवाची समाप्ती होते। साथ ही श्री वीरेश्वर महाराज के भ्राता रवणनाथ महाराज की पालकी भी नातेगांव से भर्ती के लिए लाई जाती है। इन पवित्र पालकियों के साथ मान की पवित्र काठिया भी यात्रा की शोभा बढ़ाती है। रात्रि के समय लाखों की संख्या में भक्तजन श्री वीरेश्वर महाराज मंदिर के प्रांगण में एकत्रित होकर भक्ति के इस महासागर में डुबकी लगाते हैं और आशीर्वाद की अनुभूति करते हैं। ये उत्सव केवल एक परंपरा नहीं, बल्कि भक्ति, आस्था और समर्पण का ज्वलंत प्रतीक है। श्री वीरेश्वर महाराज की कृपा से यहाँ आने वाला हर भक्त नई ऊर्जा और आशा लेकर लौटता है। इस उत्सव की दिव्यता और बढ़ती श्रद्धालु संख्या को देखते हुए मंदिर प्रशासन यात्रियों की सुविधा के लिए निरंतर प्रयासरत है। हाल ही में महिला एवं बाल विकास मंत्री अदिति तटकरे ने भी देर रात मंदिर में हाजिरी लगाकर दर्शन किए और श्री वीरेश्वर महाराज के आशीर्वाद के साथ मंदिर के सौंदर्यीकरण और भक्तों के लिए बेहतर सुविधाएं उपलब्ध कराने का आश्वासन दिया। लेकिन इस उत्सव की असली आत्मा है श्री वीरेश्वर महाराज की असीम कृपा और उनके प्रति जनमानस की अटूट श्रद्धा। यही यात्रा पूरे रायगढ़ की सांस्कृतिक धरोहर है, जो पीढ़ी दर पीढ़ी हमें एक सूत्र में बांधती है। श्री वीरेश्वर देवस्थानामध्ये साजरा होत असणारा या उत्सव छबीना उत्सव असेल, यामध्ये सहभागी होऊन इथं येऊन दर्शन घेऊन नतमस्तक होऊन मनाला अत्यंत आनंद होत असतो आणि यंदाच्या वर्षीसुद्धा इथे येऊन मला अत्यंत आनंद आणि समाधान आहे। मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या आपल्या संबंध उत्सवामध्ये दरवर्षी सहभागी होत असतात आणि यंदाच्या वर्षीसुद्धा इतर वर्षांच्या तुलनेमध्ये अधिक उत्साह या निमित्ताने या उत्सवाच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे। नाही, मंत्री म्हटल्यावर रायगड जिल्ह्यामधल्या सगळ्याच तालुक्यांमध्ये ज्या विकासात्मक बाबी आहेत किंवा जिल्ह्याला पुढे नेणाऱ्या असतील किंवा जे तीर्थक्षेत्र आहेत जिथं आपल्या भाविकांच्या लोकांची आस्था जुळलेली आहे, अशा तीर्थक्षेत्रांचा विकास हा महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये व्हावा ही साधारणपणे सगळ्यांचीच अपेक्षा ही निश्चितपणाने आहे। श्री वीरेश्वर देवस्थानाच्या ट्रस्टच्या वतीने सुद्धा ही मागणी गेल्या काही वर्षांपासून होते। खरं तर प्रादेशिक पर्यटनमधून त्याला साधारणपणे 2-2.5 कोटीचा निधी हा सुशोभीकरणाच्या कामासाठी मंजूर आहे, पण काही ना काही तांत्रिक कारणांमुळे, काही ना काही टेक्निकल काही अडचणींमुळे त्याला अपेक्षित असं यश त्या ठिकाणी मिळत नाही। पण माझी खात्री आहे की महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये जी अपेक्षा या ठिकाणी ट्रस्टनी व्यक्त केलेली आहे ती निश्चितपणाने राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या कालावधीमध्ये आम्ही पूर्ण करू शकतो। नाही, असं काही त्याच्यात नाही आहे। हे उद्याचा जो कार्यक्रम आहे तो कोर्टाचा कार्यक्रम आहे।
ज्या वेळेला तुम्ही जर बघितलं तर उद्या आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, हे त्या निमित्ताने कार्यक्रमामध्ये येणार आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे जे पालक न्यायाधीश असतात ते सुद्धा त्या निमित्ताने येणार आहेत. जे कोर्टाचे कार्यक्रम होत असतात विधी व न्याय विभागाकडनं, याच्यामध्ये आधी येणारे जे मान्यवर असतात किंवा लोकप्रतिनिधी असतात यांच्या नावांची खात्री केली जाते आणि त्यांचं कन्फर्मेशन आलं तरच त्यांचं नाव पत्रिकेमध्ये दिलं जात असतं. त्याच्यामुळे आमच्यापैकी प्रत्येकाला ज्या वेळेला या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली त्यावेळेला आमच्याकडनं त्या संदर्भातलं कन्फर्मेशन हे घेण्यात आलं आणि कन्फर्मेशन आल्यानंतरच, जसं उदाहरणार्थ उद्या आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत, ते त्या विभागाचे कॅबिनेट मंत्रीसुद्धा आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब पण आहेत. बजेटचं आणि परवाचं अधिवेशन असल्यामुळे अजितदादांना येता येणार नाही म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव त्याच्यामध्ये समाविष्ट नाही आहे. तर जे न्यायालयीन कार्यक्रम असतात यांचे काही प्रोटोकॉल्स असतात आणि त्या प्रोटोकॉलनुसार ज्यांचं कन्फर्मेशन आलं त्यांचं त्या ठिकाणी नाव आहे. मी त्यावेळेला पालकमंत्री असताना या जागेचा प्रस्ताव आणि ही जागा आपण त्यावेळेला प्रस्तावित केलेली होती. त्याच्यातली थोडी जागा आपण NDRF किंवा SDRFच्या बेस कॅम्पसाठी आणि मग ही 50-52 गुंठेची जागा आहे ती आपण दुग्ध विकासकडून त्यावेळेला त्यांना अलिबागला महसूल ह्याच्यातनं जागा देऊन ही जागा आपल्या कोर्टाच्या ह्याच्यासाठी उपलब्ध करून दिलेली होती. त्यामुळे आम्हाला रायगडवासी म्हणून आणि महाडचं जे बार असोसिएशन आहे आम्हाला सगळ्यांना समाधान आहे की उद्या खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे की सर्वोच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायाधीश कवई साहेब उद्याच्या आपल्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणं या रायगडच्या भूमीसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. थँक्यू. रायगढ़ से न्यूज फर्स्ट संवाददाता धम्मशील सावंत की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।